नागपुर में हिंसा प्रभावित क्षेत्र का दौरा करने के लिए गठित कांग्रेस कमेटी को संचार बंदी वाले क्षेत्र में प्रवेश की अनुमति नहीं दी गई। नागपुर पुलिस द्वारा अनुमति नहीं दिए जाने पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नाराजगी व्यक्त की है। उन्होंने कहा कि हम हिंसा करने नहीं बल्कि शांति के लिए जा रहे हैं, लेकिन नागपुर पुलिस सरकार के दबाव में है, इसलिए हमें जाने नहीं दे रही है। उन्होंने हिंसा को लेकर सरकार और पुलिस की भूमिका पर भी सवाल उठाए हैं। नाही, मला वाटतं की पोलीस आता सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये आम्ही आमची समिती होती गठीत केलेली, त्या समितीचा आजचा दौरा किंवा त्याला परवानगी नाकारली, त्याचं काही कारणच असायला नको। आता आम्ही एकूण कुठलाही पक्ष ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारणमीमांसा आणि त्याच्या मागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठीच आजची समिती होती। आम्ही काही यांच्यासारखी माती भडकवण्यासाठी आम्ही समिती पाठवली नाही। बजरंग दलाने आणि विश्व हिंदू परिषदेने कबरीसाठी मोर्चा काढावा, त्यातून जे काही वातावरण नागपुरामध्ये तयार झालं, वातावरण बिघडलं, तर याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता होती। पण ते दुर्दैवानं सत्ताधारी तसे वागत नाहीत आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी काँग्रेसची समिती त्याला परवानगी नाकारली जाते। म्हणजे याचाच अर्थ की पोलिसांना कुठला तरी दबाव असावा किंवा पोलीस दबावात काम करत असावेत। आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही। त्यांच्या तपासाच्या दृष्टीने आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही। परंतु अलीकडे माहिती मिळालेली जी आहे त्या माहितीच्या आधारे ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती, दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय, सत्तेत मशगूल आहेत काय, त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही, पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही,